पोळपाट लाटण्याचा वापर न करता अशा पदर सुटलेल्या आणि मऊ पोळ्या तुम्ही कधी करून बघितल्या आहेत का? चला तर मग अशा मऊ पोळ्या कशा करायच्या ते बघूया. त्यासाठी इथे मी एक पिशवी घेतलेली आहे बेसनाची. या पिशवीच्या ऐवजी तुम्ही तेलाची देखील पिशवी वापरू शकता. त्यानंतर पिशवी अशी कट करून घ्यायची आहे आणि अशी मोकळी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण पोळ्यांसाठी जसं पीठ भिजतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैल पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. म्हणजे सैल पीठ भिजलं तर पोळपाट लाटण्याचा वापर न करता आपल्याला पोळी लाटता येईल. त्यासाठी काय करायचं आहे, ह्या पिशवीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ ह्या पिशवीला चिटकणार नाही. त्यानंतर पिठाचा एक गोळा आपल्याला यावर ठेवायचा आहे. त्यानंतर झाकून त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे आणि ताटाचा दाब देऊन आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान पोळी तयार झालेली आहे. तवा गरम करून त्यावर छान ही पोळी भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता पोळपाट लाटण्याचा वापर न करता किती छान पदर सुटलेल्या पोळ्या झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.